तर आम्ही पोचलो अक्कलकोटला. तर बघा स्टेशन अक्कलकोटचं. त्यानंतर आम्ही फोटो वगैरे क्लिक केले आणि मग निघालो. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. मी राजाराम मठमध्ये आलेला आहे, जिथे स्वामी पहिला आले होते. तर आता आम्ही चाललो आहे मेन मंदिरामध्ये. अक्कलकोटला आलेलो आहे आम्ही. तर माझ्या निमित्ताने तुमचं पण दर्शन होईल. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर ही विहीर आहे, ही तुम्हाला दाखवते मी. विहीर आहे ती स्वामी समर्थ अस्थानाची विहीर आहे. किती मोठी. आणि आम्ही जिथे थांबलेलो आहे ते सकाळ संध्याकाळ जेवण नाश्ता वगैरे सगळं फ्री आहे आणि खूप छान असं ठिकाण आहे. आणि आता इकडं आतमध्ये जे स्वामींची मूर्ती आहे त्यांची आरती पूजा वगैरे करून आम्ही आता मेन अक्कलकोटच्या मंदिरामध्ये जाणार आहे. मायरा हाय कर. कुठे आलोय आपण? कुठे आलोय? स्वामी समर्थ. हां. त्यानंतर ना आम्ही आमच्या गाडीची वाट बघत बसलो होतो. त्यानंतर आम्ही तिथून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती अक्कलकोट होतं. तर आम्ही आलो, हार फुलं वगैरे घेत होतो. तो बघा किती गर्दी होती. त्यानंतर ना आम्ही पण हार फुलं वगैरे घेतलं. त्यामुळे आम्ही चाललो दर्शनाला. आता खूप छान वाटत होतं आणि माझी इच्छा पूर्ण होत होती म्हणून माझं मन खूप खुश होतं. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तर इथं आम्ही धागा बांधत होतो. तर हा धागा कशासाठी बांधला जातो ते नक्की कमेंट करून मला तुम्ही सांगा. आणि खूप छान वाटत होतं. तर तुम्हाला कसं वाटतंय हे मंदिर बघून? आणि तुमची काही इच्छा असेल तर या व्हिडिओद्वारा तुम्ही स्वामींना सांगू शकता. तर खूप छान वाटत होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. आणि इथून काय जायची इच्छाच नव्हती. आणि ते आहे त्यांची समाधी. त्यानंतर ना आम्ही बाहेर आलो होतो. तर त्याच्याच पुढे एक मंदिर होतं, तिथे होता हा गोठा. तर इथं बघा गाया वगैरे होत्या. खूप छान वाटत होतं. मग मी मायराला दाखवण्यासाठी इथं आम्ही आलो होतो, गाई वगैरे दाखवण्यासाठी. खूप छान छोटासाच गोठा होता पण छान वाटत होतं. आणि इथं गवऱ्या वगैरे करून ठेवल्या होत्या एका साईडला वगैरे. त्यानंतर ना आम्ही तिकडून पण निघालो. तर मला जमेन तितकं मी व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण की मायरा खूप त्रास देत होती आणि बाळ पण त्रास देत होतं. आणि त्यानंतर मी फोटो शेअर केले आहेत. तर कसे आहेत ते नक्की कमेंट करून सांगा मला. त्यानंतर ना आम्ही दर्शन घेऊन हॉटेलवरती पोहोचलो. फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर ना तुम्ही बघू शकता खूप छान वाटतंय. हॉटेलच खूप सुंदर आहेत. त्यानंतर ना आम्ही चाललो होतो. त्यानंतर ना आम्ही सगळी चाललो होतो जेवायला खाली. तर खाली पण असं खूप छान असा मठ आहे त्या हॉटेलच्या आणि सोन्याचा आहे. आणि तिथे साक्षात स्वामींनी पादुके बनवलेले आहेत ते सांगत होते गुरुजी तिकडचे. आणि त्यानंतर तिकडचा आजूबाजूचा परिसर हा खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवणारच आहे. त्यासोबत तिकडे आम्ही बाहेर हॉटेलमध्ये गेलो नाही, कारण की तिथे चहा नाश्ता आणि जेवण तिकडं फ्री होतं आणि खूप घरगुती पद्धतीचं जेवण होतं. म्हणून आम्ही हॉटेलमध्ये काय गेलो नाही जेवायला. तिकडेच 2 दिवस आम्ही जेवण केलं आणि आम्हाला बघू शकता की खूप छान वाटलं तिकडचं जेवण. तर चला आता मी चाललोय लेफ्टमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला मी तिकडचं मंदिराचा परिसर वगैरे दाखवते, किती सुंदर आहे. आणि संध्याकाळची जी थंडगार सगळ्यांसाठी खूप हॅपी होती. तर चला, मठामध्ये गेल्यानंतर खूप शांत आणि खूप मस्त वाटलं. जसं मी दुसऱ्यांचा एक्सपिरियन्स ऐकला तसं मी स्वतःवरनं खूप अनुभवलेला आहे. तर मी लवकरात लवकर शेअर करीन
की मी अक्कलकोटला का आले वगैरे. तर चला आता आम्ही चाललो आहे खालचं मंदिर दाखवते तुम्हाला. छोटं जिथं आम्ही राहतो तिथे स्वामींचं मंदिर आहे छोटंसं. जिथे जे पहिला आले होते त्यांनी स्वतः हाताने पादुके बनवलेले आहेत. तर चला आता आपण जाऊया लिफ्टमध्ये. सुंदर अशी लाइटिंग आहे. व्ह्यू खूप छान आहे. परिसर पण खूप छान आहे. तुम्ही पण नक्की या. जरा मठ इथे राहत आहोत, जवळच आहे 1 किलोमीटर अंतरावरती अक्कलकोटच्या. हे स्वामींचं मठ म्हणजे छोटंवालं राजाराय मठ आहे ते. इथे पण सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची. मोठा मठ आहे बघा. बच्चा जेवढं मला जमेन तेवढं मी नक्की तुम्हाला दाखवेन या व्हिडिओ द्वारे. आणि इथे जेवण वगैरे पण असतं सकाळ संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि हे स्वामींचं. तर मंदिरात गेल्यानंतर ना स्वामींची खूप सुंदर मूर्ती आहे आणि सोन्याची मूर्ती आहे. तर खूप छान वाटतं गाभाऱ्यामध्ये. तर आता मंदिर बंद होण्याची टाईम आले. त्यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर आम्ही गेलो जेवण. तर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते कोण कोण आहे माझ्यासोबत. चला. गुड नाईट, सी यू, टाटा, बाय बाय. स्लीपिंग टाइम. आम्ही समर्थ महाराज की. त्यानंतर ना आम्ही सकाळी उठलो आणि फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे पिला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर खरंच अविस्मरणीय होतं आमच्यासाठी अक्कलकोट. तर खूप छान वाटलं आणि सकाळ सकाळ भरपूर थंडी होती. खूप व्हिडिओमध्ये हवेचा आवाज होता तर मी व्हॉइस ओव्हर केले. तर आम्ही गाणे बोलत होतो स्वामी समर्थांची. आणि त्यानंतर ना मी व्हिडिओचा एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा. बाय बाय.